तर मुंबईतील मुसा हाऊस परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे एसी दुकानदाराजवळच्या इलेक्ट्रिक मीटरला आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला सध्या यश आले। भायखळा पश्चिम येथील मुसावाडी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली। आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत। आपण पाहू शकता सध्या अग्निशमन दलाचं कार्य जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। खरं तर सुमारे 7च्या परिसरात ही संपूर्ण घटना जी आहे ती ह्या ठिकाणी घडली। एक एसीचं दुकान आहे, याच्या खाली फायर मीटर जो असतो या मीटरला खरं तर आग लागल्याची माहिती जी आहे ते प्राथमिकता मिळाली आहे। मात्र ही संपूर्ण आग जी आहे ते वरपर्यंत कोसळली। ते लेवल 1ची ही आग होती। यामध्ये वरती राहणारे रहिवासी खरं तर 12 ते 15 इथे रहिवासी सुद्धा होते। ही भीषण आग लागल्यानंतर त्वरितच मुंबई पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाच्या संपूर्ण 2 गाड्या ज्या त्या ठिकाणी दाखल झाल्या। त्यासोबत या घटनेचा आढावा घेतला। यानंतर अग्निशमन दलाला याच ठिकाणी राहिलेल्या 12 ते 15 रहिवाशांना वाचवण्यात सुखरूप वाचवण्यामध्ये यश मिळालं। याच नंतर संपूर्ण आगीवरती सुद्धा नियंत्रण जे आहे ते मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर भुवडसह मी जय पवार, TV9 मराठी।